मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अर्जांची पडताळणी सुरू आहे। हप्ता देण्यापूर्वी उत्पन्नाचा दाखला आणि इतर कागदपत्रांची मागणी। म्हणजे हे काही नव्याने काढलेलं नाहीये। मला वाटतं तुम्हाला माहितीचा अभाव त्याच्यामध्ये असावा म्हणून हा आपण गैरसमज करण्याचा प्रयत्न करत असाल। 2.5 लाखाच्या कमी उत्पन्न असणाऱ्या महिलांना सुरुवातीपासून या योजनेचा जर आपण ओरिजिनल जीआर वाचला तर आपल्याला लक्षात येईल। परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील आदिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे जन्माचा दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, आदिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे। त्यामुळे घरातील विवाहित स्त्री सोबत त्या घरातील एक अविवाहित महिला असेल, मुलगी असेल, तिला सुद्धा ती जर 21 ते 60 या 65 या वयोगटातील असेल तर तिलाही आपण या योजनेअंतर्गत लाभ देणार आहोत। नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा आताच ऐकलेलं आहे की थेट महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने आदेश दिलेला आहे की बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता हस्तांतर करायचा आहे। परंतु लाडक्या बहिणींकडून राज्य सरकारने 4 कागदपत्रांची मागणी केलेली आहे। ज्या लाडक्या बहिणी 4 कागदपत्रे जमा करणार आहेत त्यांच्याच खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता हस्तांतर केला जाणार आहे। तुम्ही सुद्धा आताच व्हिडिओच्या माध्यमातून ऐकलेलं आहे, त्यामुळे तुम्ही सुद्धा कोणकोणते 4 कागदपत्रे जमा करायचे आहेत ते सुद्धा तुम्हाला झटपट सांगतो। सोबतच महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा आदेश दिलेला आहे की ज्या बहिणी कागदपत्रे जमा करणार आहेत त्यांच्याच खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता हस्तांतर केला जाणार आहे। अन्यथा ज्या बहिणी कागदपत्रे जमा करणार नाही तर त्यांचा अर्ज पुढील 5 वर्षांसाठी बाद सुद्धा केला जाणार आहे। तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे की एकनाथ शिंदे साहेब काय म्हटलेले आहेत। जन्माचा दाखला असेल, शाळेचा दाखला असेल 15 वर्षापूर्वीचा, रेशन कार्ड पिवळा आणि केसरी 15 वर्षापूर्वीचा असेल किंवा वोटर लिस्टमध्ये त्यांचं नाव असेल तर त्यांना याच्यामध्ये पात्र धरलं जाईल। तर बघा आताच तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे की थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी 4 कागदपत्रांची मागणी केलेली आहे। ज्या बहिणी 4 कागदपत्रे अंगणवाडी सेविकांकडे जमा करतील त्यांच्याच खात्यामध्ये पैसे येणार आहे। त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण असाल तर तुम्ही सुद्धा ही 4 कागदपत्रे जमाच करायचे आहे। तुम्हाला सुद्धा लगेच सांगतो की ही 4 कागदपत्रे कोणकोणते आहे। सोबतच महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने सुद्धा आदेश दिलेला आहे की आज बहिणींच्या खात्यामध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅसचे 2,500 रुपये हस्तांतर करण्यासाठी राज्य सरकारकडून जीआर सुद्धा आलेला आहे। ज्या बहिणी 4 कागदपत्रे देणार आहेत त्यांच्याच खात्यामध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गॅस कनेक्शनचे पैसे येणार आहेत, अन्यथा गॅस कनेक्शनचे पैसे येणार नाही। थेट महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम काय म्हटलेले आहे तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या व्यतिरिक्त मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना जिथं 3 मोफत सिलेंडर दिले जाणार आहेत ती अन्न व नागरी पुरवठा विभागाची योजना आहे। त्याचा जीआर काल परवाच निघाला। जर निधीची कमतरता असती किंवा त्यांच्यावर जर काही कट लागणार असता तर त्या योजनेचा जीआरच निघाला नसता। तर बघा आताच तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे की थेट महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमनी आदेश दिलेला आहे। सोबतच जीआर सुद्धा आलेला आहे। त्यामुळे ज्या बहिणींना गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये पाहिजे असेल तर त्यांनी लवकरात लवकर ही 4 कागदपत्रे जमाच करायचे आहेत, कारण एप्रिल महिना संपत आलेला आहे। त्याच्या अगोदरच हे पैसे हस्तांतर करायचे आहेत। त्यामुळे ज्या लाडक्या बहिणी 4 कागदपत्रे देतील त्यांच्याच खात्यामध्ये एप्रिल हप्ता आणि गॅस कनेक्शनचे पैसे येणार आहेत। बघा आज बहिणींच्या खात्यामध्ये एकत्रितपणाने एप्रिल हप्ता, गॅसचे पैसे आणि बोनसचे पैसे वितरण होणार आहेत। परंतु सरसकट सर्व लाडक्या बहिणींकडून 4 कागदपत्रांची मागणी केलेली आहे। ज्या बहिणी 4 कागदपत्रे देणार आहेत त्यांच्याच खात्यामध्ये या 3 लाभांतर्गत पैसे हस्तांतर केले जाणार आहे। त्यामुळे जर तुम्ही लाडके बहीण असाल तर तुम्ही सुद्धा ही 4 कागदपत्रे जमाच करायचे आहेत, अन्यथा पैसे येणार नाही। त्यामुळे तुम्हाला सुद्धा ही 4 कागदपत्रे कोणकोणते आहेत सोबतच कुठे जमा करायचे आहेत ते सुद्धा अगदी झटपट सांगतो। बघा ही 4 कागदपत्रे तुम्हाला तुमच्या गावामधील अंगणवाडी सेविकांकडे जमाच करायचे आहेत, त्याच बहिणींना पैसे
येणार आहेत। बघा, तुम्ही जर लाडकी बहीण असाल, तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुम्ही ही 4 कागदपत्रे अंगणवाडी सेविकांकडे जमाच करायचे आहेत, तरच पैसे येणार आहेत। एकत्रितपणे लाडक्या बहिणींच्या अर्जांची छाननी सुरू झालेली आहे। ज्या बहिणी छाननीनंतर पात्र ठरतील, ज्या बहिणी 4 कागदपत्रे अंगणवाडी सेविकांकडे जमा करतील, त्याच बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिल हप्ता, गॅसचे पैसे आणि बोनसचे पैसे वितरण करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत। सोबतच ज्या लाडक्या बहिणी या 4 नियमांमध्ये बसत असतील त्यांच्याच खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे मिळणार आहेत। बघा लाडक्या बहिणींनो, आजचा व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, अन्यथा तुमचे नुकसान 100% होणार आहे। ही माहिती तुम्हाला कोणी याच्या अगोदर दिलेली नसेल, तुम्हाला सर्वात अगोदर ही माहिती सुद्धा देत आहे। म्हणजेच ज्या लाडक्या बहिणींना गॅस कनेक्शनचे पैसे पाहिजे असतील तर त्या लाडक्या बहिणी या 4 नियमांमध्ये पात्र ठरत असाव्यात, या 4 नियमांमध्ये बसत असाव्यात, तरच तुम्हाला गॅस कनेक्शनचे पैसे येणार आहेत। म्हणजेच गॅस कनेक्शनसाठी 4 नियम, सोबतच एप्रिल हप्त्यासाठी 4 नियम, सोबतच बँकांवरती सुद्धा 4 नियम लागू झालेले आहेत। जर तुम्ही बँकांचे नियम असतील, सोबतच एप्रिल हप्त्याचे नियम असतील किंवा बोनसचे नियम असतील तर या सर्व नियमांचं पालन करायचं आहे, तरच पैसे येणार आहेत, अन्यथा पैसे येणार नाहीत। बघा लाडक्या बहिणींनो, गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये वितरण करण्यासाठी राज्य सरकारकडून आज GR सुद्धा आलेला आहे। तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे की महिला व बालिका सेवाच्या मंत्री आदित्य तटकरे मॅडमने काही मिनिटांपूर्वी सांगितलेलं आहे, GR आलेला आहे, पैसे सुद्धा विस्तांतर केले जाणार आहेत। परंतु गॅस कनेक्शनचे जे 4 नियम घातलेले आहेत तर ते 4 नियम तुम्ही सुद्धा पाळायचे आहेत। बघा, त्या 4 नियमांपैकी पहिला नियम म्हणजे तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असावा। बघा बहिणींनो, तुमचा अर्ज सध्याच्या स्थितीला लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असेल तरच तुम्हाला पैसे येणार आहेत, अन्यथा जर तुमचा अर्ज अपात्र झालेला असेल, तुम्हाला रिजेक्ट म्हणून मेसेज आलेला असेल, म्हणजेच युअर ॲप्लिकेशन रिजेक्टेड फॉर लाडकी बहीण योजना वेबसाईट पोर्टल, अशा पद्धतीने जर तुम्हाला मेसेज आलेला असेल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत। बघा, गॅस कनेक्शनसाठी पहिला नियम म्हणजे तुमचा अर्ज सध्याच्या स्थितीला लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असावा। सोबतच गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये मिळवण्यासाठी जो दुसरा नियम घालण्यात आलेला आहे तर तो दुसरा नियम म्हणजे बहिणींच्या घरामध्ये कोणत्या तरी एका कंपनीचा गॅस असावा। बघा, तुम्ही जर लाडकी बहीण असाल तर तुमच्या घरामध्ये कोणत्या तरी एका कंपनीचा गॅस असावा। जर तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल आणि तुमच्या घरामध्ये कोणताच गॅस नसेल, कोणत्याच कंपनीचा गॅस नसेल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत। बघा, एकंदरीत ज्यांचा अर्ज पात्र ठरलेला आहे आणि ज्यांच्या घरामध्ये गॅस आहे त्यांनाच पैसे येणार आहेत, अन्यथा गॅस नसेल तर पैसे येणार नाहीत। कारण ज्यावेळेस तुम्ही गॅस खरेदी केलेला आहे त्यावेळेस तुमची नोंदणी सुद्धा झालेली आहे। सर्व डाटा आज महिला व बालिका सेवाच्या मंत्री आदित्य तटकरे मॅडम यांच्याकडे गेलेला आहे। त्यानंतर गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये वितरण करण्यासाठी आज GR सुद्धा आलेला आहे, पैसे सुद्धा आलेले आहेत। परंतु ज्या बहिणी गॅसच्या पात्रतेमध्ये बसत आहेत त्यांच्याच खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे सोडण्यात येणार आहे। सोबतच तिसरा नियम म्हणजे तुमच्याकडे गॅस कनेक्शनचे पुस्तक असावे, म्हणजेच तुम्ही ब्लॅकने गॅस घेतलेला नसावा। जर तुम्ही ब्लॅकने गॅस घेतलेला असेल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत, कारण तुमची नोंदणी झालेली नाही। ज्यांनी इमानदार पद्धतीने गॅस घेतलेला आहे, ब्लॅकने गॅस घेतलेला नाही, त्यांच्याकडे पुस्तक आहे, त्यांनाच पैसे येणार आहे। सोबतच चौथा नियम म्हणजे ज्यांनी गॅस 6 महिन्यांपूर्वी घेतलेला असेल त्यांनाच पैसे देण्याचा आदेश देण्यात आलेला आहे। परंतु जर तुम्ही लाडकी बहीण असाल आणि तुम्ही या चालू महिन्यामध्ये, मागच्या महिन्यामध्ये किंवा त्याच्या मागच्या महिन्यामध्ये गॅस घेतलेला असेल तर पैसे येणार नाही। ज्यांनी गॅस 6 महिन्यांपूर्वी घेतलेला आहे त्यांनाच पैसे येणार आहेत, कारण राज्य सरकारकडून सर्वात मोठी माहिती देण्यात आलेली आहे की ज्यावेळेस लाडकी बहीण योजना सुरू झालेली होती त्यानंतर 2 ते 3 महिन्यानंतर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरू करण्यात आलेली होती। त्यावेळी ज्या बहिणींनी स्वतःच्या पैशाने एखादा गॅस खरेदी केलेला असेल त्याच लाडक्या बहिणींना आजपासून 3 गॅसचे 2,500 रुपये सुद्धा येणार आहेत। म्हणजेच तुमच्या घरामध्ये जो गॅस आहे तर तो गॅस 6 महिन्यांपूर्वी घेतलेला असेल तरच पैसे
येणार आहेत, अन्यथा बँकेच्या मेसेजची वाट पाहून उपयोग सुद्धा होणार नाही. तर बघा, ज्या लाडक्या बहिणी या 4 नियमांमध्ये बसत असतील त्यांनाच आज गॅस कनेक्शनचे पैसे आणि बोनसचे पैसे मिळणार आहेत. बघा, बोनसचे पैसे म्हणजे येणाऱ्या अक्षय तृतीयेला बहिणींच्या खात्यामध्ये ओवाळणीच्या स्वरूपामध्ये 3,000 रुपये सोडण्याचे आदेश देण्यात आलेले आहे. म्हणजेच गुढीपाडव्यालाच हे 3,000 रुपये सोडण्यात येणार होते, परंतु गुढीपाडव्याच्या दिवशी राज्य सरकारकडे एवढा निधी उपलब्ध नव्हता, त्यामुळे हे पैसे अक्षय तृतीयेला देण्याचं घोषित करण्यात आलेलं आहे. अक्षय तृतीयेनिमित्त सर्व लाडक्या बहिणींना ओवाळणीच्या स्वरूपामध्ये 3,000 रुपये सुद्धा देण्यात येणार आहे. परंतु आज गॅस कनेक्शनचे पैसे सोडण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत, त्यामुळे तुम्ही सुद्धा या गॅस कनेक्शनच्या पात्रतेमध्ये बसत आहात का, गॅस कनेक्शनच्या नियमांमध्ये बसत आहात का, हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. सोबतच एप्रिल महिन्याच्या 10व्या हप्त्यासाठी 4 पात्रता घालण्यात आलेल्या आहेत. 4 कागदपत्रांची मागणी केलेली आहे. बघा, लाडक्या बहिणींनो, राज्य सरकारकडून 4 पात्रता घातलेली आहेत. सोबतच लाडक्या बहिणींकडून 4 कागदपत्रांची मागणी केलेली आहे. सर्वात अगोदर या 4 पात्रता कोणकोणत्या आहेत ते बघून घेऊयात. त्यानंतर 4 कागदपत्रे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत. बघा, लाडक्या बहिणींनो, या 4 पात्रतांपैकी पहिली पात्रता उत्पन्नाची आहे. म्हणजेच ही पात्रता जुनीच आहे, परंतु याच्यामध्ये काही बदल सुद्धा करण्यात आलेले आहे. बघा, पहिली पात्रता म्हणजे लाडक्या बहिणींचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असावे तरच तुम्हाला पैसे येणार आहेत, अन्यथा जर तुमचं उत्पन्न या चालू वर्षामध्ये 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त झालेलं असेल तर तुमचा अर्ज रद्द करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत. एकत्रितपणे सरसकट सर्व लाडक्या बहिणींचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षाच कमीच असावे, अन्यथा 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल तर आज एप्रिल हप्ता गॅसचे पैसे आणि बोनसचे पैसे येणार नाही. थेट राज्य सरकारकडून आदेश सुद्धा दिलेला आहे, त्यामुळे तुमचे उत्पन्न किती आहे हे सुद्धा तुम्ही बघायचं आहे. सोबतच लाडक्या बहिणींनो, जी दुसरी पात्रता घालण्यात आलेली आहे तर ती दुसरी पात्रता म्हणजे बहिणींच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये किंवा खासगी नोकरीमध्ये परमनंट कामगार नसायला पाहिजे. बघा, तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल आणि तुमच्या घरामधील एखादा सदस्य नोकरीमध्ये कामगार असेल तर पैसे येणार नाहीत, परंतु घरामधील लाडकी बहीण नोकरीला नसेल, सोबतच घरामधील कोणताही सदस्य नोकरीमध्ये कामगार नसेल तर पैसे सोडण्याचे आदेश देण्यात आलेले आहे. सोबतच तिसरी पात्रता म्हणजे बहिणींच्या घरामधील कोणताही सदस्य टॅक्स भरत नसावा. बघा, तुम्हाला सुद्धा माहिती आहे की राज्यामध्ये 2 प्रकारचे टॅक्स आहे, त्याच्यामध्ये खाजगी टॅक्स आहे आणि दुसरा टॅक्स म्हणजे सरकारी टॅक्स आहे. म्हणजेच तुम्ही जर लाडकी बहीण असाल आणि तुम्हाला पुढील 5 वर्ष लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी टॅक्स किंवा खाजगी टॅक्स भरत नसावा. म्हणजेच तुम्ही जर टॅक्स भरत नसाल तरच पैसे येणार आहेत, अन्यथा चुकून हुकून तुमच्या घरामधील एखादा सदस्य टॅक्स भरत असल्यास तुमचा अर्ज अपात्र करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत. सोबतच लाडक्या बहिणींनो, जी 4थी पात्रता आहे तर ती 4थी पात्रता म्हणजे लाडकी बहीण योजना सोडून इतर कोणत्या योजनेचा लाभ घेत नसावे. बघा, मागील 2 दिवसांमध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी स्पष्टपणे आदेश दिलेला आहे की ज्या लाडक्या बहिणी नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत आहे, PM किसान योजनेचा लाभ घेत आहे, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, विधवा पेन्शन योजना, वयश्री योजना, जर तुम्ही या 6 योजनांपैकी कोणत्या तरी एका योजनेचा लाभ घेत असाल आणि तुम्ही लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असाल तर तुम्हाला फक्त लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून 500 रुपये मिळणार आहेत. म्हणजेच तुम्हाला एका टायमिंगला 2 योजनांचा लाभ घेता येणार नाही, तुम्हाला फक्त एकाच योजनेचा लाभ घेता येणार आहे. एक तर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्या किंवा तुम्ही नमो शेतकरी योजनेचा लाभ घ्या. जर तुम्हाला या दोन्ही योजनांचा लाभ घ्यायचा नसेल तर तुम्ही PM किसान योजना असेल, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना या कोणत्याही एका योजनेचा लाभ घ्यायचा आहे, म्हणजे डबल योजनांचा लाभ घेता येणार नाही. थेट महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ज्या लाडक्या बहिणी नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थी आहेत त्यांना लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून फक्त 500 रुपये देण्यात येणार आहे. परंतु लाडक्या बहिणींच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की 4 कागदपत्रे कुठे जमा करायचे आहे, सोबत 4 कागदपत्रे कोणकोणते आहेत ते सुद्धा तुम्हाला झटपट सांगतो. बघा, ज्या लाडक्या बहिणी या 4 पात्रतेमध्ये बसत असतील त्याच लाडक्या बहिणींना पैसे येणार आहेत, अन्यथा तुम्ही लाडकी बहीण असाल आणि तुम्ही या 4 पात्रतेमध्ये बसत नसाल तर तुम्ही मोबाईल
पुढच्या मेसेजची वाट पाहून उपयोग होणार नाही ते आदेश सुद्धा देण्यात आलेला आहे. म्हणजेच एकत्रितपणे ज्या बहिणी निकषांमध्ये बसत आहेत त्यांच्याच खात्यामध्ये पैसे सुद्धा सोडण्यात येणार आहेत. राज्य सरकारकडून आज माहिती सुद्धा आलेली आहे की ही लाडकी बहीण योजना राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील महिलांसाठी आहे. महिलांना सक्षम करणे, महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून लाडकी बहीण योजना सुद्धा सुरू करण्यात आलेली आहे. सोबतच बँकांवरती सुद्धा 4 नवीन नियम लागू झालेले आहेत. ज्या बहिणी या बँकांचे नियम पाळणार आहेत त्यांनाच पैसे येणार आहेत. बघा लाडक्या बहिणींनो, बँकांवरती 4 कडक नियम लागू झालेले आहेत. जर तुम्ही लाडकी बहीण असाल तर तुम्ही हे बँकांचे 4 नियम पाळायचे आहेत, अन्यथा पैसे येणार नाही. थेट आदेश सुद्धा देण्यात आलेला आहे. तुम्हाला अगदी 1 मिनिटामध्ये सांगणार आहे ही 4 कागदपत्रे कोणकोणते आहेत, सोबतच ही 4 कागदपत्रे कुठे द्यायचे आहेत. परंतु जे बँकांवरती 4 नियम लागू झालेले आहेत ते 4 नियम अगदी झटपट पद्धतीने बघून घेऊयात. बघा लाडक्या बहिणींनो, जो बँकेवरती पहिला नियम लागू झालेला आहे तो म्हणजे डीबीटी. बघा तुमची डीबीटी ऍक्टिव्ह असेल तरच पैसे येणार आहेत. परंतु जर तुम्हाला डीबीटी माहिती नसेल तर ही डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. म्हणजे तुम्हाला सुद्धा माहिती आहे की लाडकी बहीण योजनेचा हप्ता डीबीटीच्या माध्यमातून थेट तुमच्या बँक खात्यामध्ये येत असतो. परंतु मागील महिन्यामध्ये भरपूर लाडक्या बहिणींची डीबीटी डिॲक्टिव्ह करण्यात आलेले आहे. जर तुम्ही लाडकी बहीण असाल तर सध्याच्या स्थितीला तुम्ही तुमची डीबीटी ऍक्टिव्ह आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. अन्यथा तुमच्या शेजारील ताईला पैसे येतील, शेजारील काकूला पैसे येतील, परंतु तुमच्याच खात्यामध्ये पैसे येणार नाही. त्याचं फक्त एकच कारण असणार आहे की तुमची डीबीटी ऍक्टिव्ह नव्हती. तुमचे पैसे 100% पेंडिंगला सुद्धा पडू शकतात. त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की तुमचे पैसे पेंडिंगला पडू नये तर तुम्ही तुमची डीबीटी ऍक्टिव्ह आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. सोबतच लाडक्या बहिणींनो, जो दुसरा नियम आहे तर तो दुसरा नियम म्हणजे केवायसी. बघा तुम्ही जर लाडकी बहीण असाल तर तुम्ही तुमच्या बँक खात्याची केवायसी करायची आहे. अन्यथा जर तुम्ही तुमच्या बँक खात्याची केवायसी केली नाही तर तुम्हाला पैसे येणार नाही. थेट आदेश सुद्धा देण्यात आलेला आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या बँक खात्याशी आधार कार्ड लिंक करा, आधार नंबर मॅच होतोय का हे सुद्धा पाहायचं आहे. सोबतच बँकेच्या पासबुकवरती जे तुमचं नाव आहे तेच नाव आधार कार्डवरती आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. म्हणजेच सध्याच्या स्थितीला 31 मार्च होऊन गेलेला आहे. म्हणजेच आपलं आर्थिक वर्ष या महिन्यापासून सुरू झालेलं आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या बँक खात्याची केवायसी करा, अन्यथा पैसे येणार नाहीत. भरपूर बहिणींना पैसे येणार नसल्याचं जे मुख्य कारण आहे तर ते म्हणजे त्यांनी त्यांच्या बँक खात्याची केवायसी केलेली नव्हती. त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण असाल तर तुम्ही लवकरात लवकर बँकेमध्ये जाऊन केवायसी सुद्धा करायची आहे, अन्यथा पैसे येणार नाही. सोबतच जो बँकेवरती तिसरा नियम लागू झालेला आहे तो म्हणजे बँक खाते. बघा तुम्ही जर लाडकी बहीण असाल आणि तुम्ही लाडकी बहीण योजनेचा हप्ता घेण्यासाठी जॉईंट बँक खातं दिलेलं असेल तर ते जॉईंट बँक खातं आतापासून चालणार नाही. थेट आदेश सुद्धा दिलेला आहे. लाडक्या बहिणींनी स्वतःचं सेपरेटली बँक खातं खोलायचं आहे आणि त्याच्यासोबत आधार कार्ड लिंक सुद्धा करायचं आहे. म्हणजेच ज्या ज्या लाडक्या बहिणींनी जॉईंट खातं दिलेलं असेल तर त्यांना या तिन्ही लाभांचे पैसे येणार नाही. त्या लाडक्या बहिणींनी आपलं बँक खातं दुसऱ्या बँकेमध्ये खोलायचं आहे. याच्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया असेल, पोस्ट बँक असेल, महाराष्ट्र ग्रामीण बँक असेल, HDFC बँक असेल, ICICI बँक असेल, कॅनरा बँक असेल, कोटक महिंद्रा बँक असेल, यांसारख्या मोठमोठ्या बँकेमध्ये सुद्धा खातं खोलायचं आहे, अन्यथा पैसे येणार नाही. सोबतच लाडक्या बहिणींनो, जो बँकेवरती 4था नियम लागू झालेला आहे तर तो 4था नियम म्हणजे पॅन कार्ड. बघा तुम्ही जर लाडकी बहीण असाल तर तुम्ही तुमचे पॅन कार्ड तुमच्या बँक खात्यासोबत लिंक करायचं आहे, अन्यथा पैसे येणार नाहीत. कारण तुम्हाला सुद्धा माहिती आहे की नवीन वर्ष सुरू झालेलं आहे आणि नवीन वर्ष सुरू होतानाच पॅन कार्ड 2.0 आलेलं आहे. म्हणजेच पॅन कार्ड आता नवीन सुद्धा आलेलं आहे. त्यामुळे तुमचं पॅन कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. जर तुमचं पॅन कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक नसेल तर तुम्हाला पैसे येणार नाही. थेट आदेश सुद्धा देण्यात आलेला आहे. राज्य सरकारकडून आज सर्व लाडक्या बहिणींना सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहे. ज्या ज्या लाडक्या बहिणींकडे आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल तर त्या लाडक्या बहिणींनी आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करायचं आहे आणि पॅन कार्ड सुद्धा लिंक करायचं आहे, अन्यथा पैसे
येणार नाहीत। बघा, ज्या लाडक्या बहिणी, ज्या माता भगिनी या 4 नियमांचं पालन करतील त्याच बहिणींना पैसे येणार आहेत, अन्यथा जर तुम्ही या 4 नियमांचं पालन केलं नाही तर तुम्हाला पैसे येणार नाही। थेट आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत। म्हणजेच हे जे बँकांवरती 4 नियम लावण्यात आलेले आहेत तर हे 4 नियम अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत। त्यामुळे जर तुम्ही लाडके बहीण असाल तर तुम्ही सुद्धा या 4 नियमांचं पालन करायचं आहे। थेट महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम सोबतच महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्यामध्ये आज मंत्रिमंडळाची बैठक झालेली होती। तर त्या बैठकीमध्ये सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे तो म्हणजे ज्या लाडक्या बहिणींचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असेल, ज्यांच्याकडे 4 चाकी गाडी नसेल, ज्यांच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये नसेल, ज्या बहिणींकडे 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन नसेल, ज्या बहिणींकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आहे त्याच बहिणींना पैसे येणार आहेत। म्हणजेच पात्रतेच्या निकषांमध्ये ज्या ज्या बहिणी बसत असतील त्यांनाच आज पैसे सोडण्याचे आदेश राज्य सरकारच्या मार्फत देण्यात आलेले आहेत। तर बघा, लाडक्या बहिणींनो, एप्रिल महिन्याच्या 10व्या हप्त्यासाठी काही नियम घालण्यात आलेले होते। सोबतच बोनसचे पैसे, गॅस कनेक्शनचे पैसे यांसाठी सुद्धा काही नियम घालण्यात आलेले होते। सोबतच एप्रिल हप्त्यासाठी 4 पात्रता घालण्यात आलेले होते। एकत्रितपणे 12 नियमांमध्ये जर तुम्ही बसत असाल आणि तुम्ही ही 4 कागदपत्रे जमा करता तर तुम्हाला पैसे येणार आहेत। त्यामुळे ही जी 4 कागदपत्रे आहेत तर ती 4 कागदपत्रे कोणकोणते आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घ्या, जेणेकरून तुम्ही सुद्धा लवकरात लवकर 4 कागदपत्रे काढाल आणि गावामधील अंगणवाडी सेविकांकडे जमाच कराल। त्यामुळे ही 4 कागदपत्रे कोणकोणते आहेत ते सुद्धा तुम्ही काळजीपूर्वक पाहायचं आहे, तरच पैसे येतील। जर कागदपत्रे जमा केले नाही तर तुमचा अर्ज पुढील 5 वर्षांसाठी बाद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। तर बघा, लाडक्या बहिणींनो, या 4 कागदपत्रांपैकी पहिलं कागदपत्र म्हणजे उत्पन्न। बघा, तुम्हाला सुद्धा माहिती आहे की आपलं आर्थिक वर्ष सुरू झालेलं आहे, म्हणजे 1 एप्रिल ते 31 मार्च हे आपलं आर्थिक वर्ष सुरू असतं। म्हणजेच या आर्थिक वर्षाचा उत्पन्न दाखला काढायचा आहे। बघा, तुम्ही जर लाडके बहीण असाल तर तुम्ही आजच्या आज आपला उत्पन्नाचा दाखला 3 वर्षांचा काढायचा आहे आणि हा दाखला अंगणवाडी सेविकांकडे जमाच करायचा आहे। म्हणजेच तुमच्या अर्जांची छाननी सुरू झालेली आहे। ज्या बहिणींचं उत्पन्न या 2025 मध्ये 2.5 लाखांपेक्षा जास्त झालेलं असेल त्यांना यापुढे लाभ घेता येणार नाही, परंतु ज्यांचं उत्पन्न 2.5 लाख असेल किंवा 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असेल त्याच लाडक्या बहिणींना या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून थेट 21 रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। म्हणजेच काही बहिणींचे अर्ज अपात्र केले जातील, त्याच्या बदल्यामध्ये काही लाडक्या बहिणी ज्या पात्र असतील त्यांना थेट 1500 रुपयावरून 21 रुपये सुद्धा देण्यात येणार आहे। म्हणजेच 600 रुपयांनी लाडकी बहीण योजनेचा हप्ता सुद्धा वाढणार आहे। तुम्हाला सुद्धा माहिती आहे की अर्थसंकल्पामध्ये निर्णय झालेला आहे की बहिणींच्या खात्यामध्ये हप्त्याची रक्कम 21 रुपयाप्रमाणे विस्तारित केले जाणार आहे। सोबतच लाडक्या बहिणींनो, जे दुसरं कागदपत्र आहे तर ते दुसरं कागदपत्र म्हणजे बहिणींच्या घरामध्ये 4 चाकी गाडी नाही याचा पुरावा म्हणून तुम्हाला गाडीचं सर्टिफिकेट सुद्धा द्यायचं आहे। म्हणजेच तुम्हाला अंगणवाडी सेविकांच्या मार्फत एक फॉर्म दिला जाणार आहे, त्यावरती स्पष्टपणे उल्लेख केलेला असणार आहे की बहिणींच्या घरामध्ये 4 चाकी गाडी आहे की नाही, तर तुम्ही त्या ठिकाणी असेल तर आहे म्हणून लिहायचं आहे। त्यानंतर तुमचा अर्ज बाद केला जाईल, परंतु जर तुमच्याकडे 4 चाकी गाडी नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी नाही म्हणून लिहायचं आहे आणि तुम्हाला पुढील 5 वर्ष या योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। सोबतच बहिणींनो, जे तिसरं कागदपत्र आहे तर ते तिसरं कागदपत्र म्हणजे लाडकी बहीण महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहे याचा पुरावा म्हणून रहिवासी दाखला सुद्धा लागणार आहे। त्याच्यामुळे ज्या ज्या बहिणींकडे रहिवासी दाखला असेल त्याच बहिणींच्या खात्यामध्ये पैसे हस्तांतर करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे। म्हणजेच तुम्ही जर लाडकी बहीण असाल, तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुम्ही तुमच्या गावामधील सरपंच असेल, पोलीस पाटील असेल यांच्या नावाने रहिवासी दाखला सुद्धा घ्यायचा आहे किंवा ग्रामसेवक असेल त्यांच्या नावाने रहिवासी दाखला घेतला तरी पण चालू शकणार आहे। त्याच्यामुळे जर तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असाल तर तुम्ही लवकरात लवकर रहिवासी दाखला सुद्धा काढून ठेवायचा आहे, अन्यथा जर तुमच्याकडे रहिवासी दाखला नसेल तर तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी नाहीत अशा पद्धतीने गृहीत धरला जाईल आणि तुमचा अर्ज थेट रद्द करण्याचे आदेश सुद्धा
देण्यात आलेले आहेत. सोबतच लाडक्या बहिणींनो जे चौथं कागदपत्र आहे तर ते चौथं कागदपत्र म्हणजे बहिणींच्या घरामधील कोणताही सदस्य टॅक्स भरत नाही. जर तुमच्या घरामधील एखादा सदस्य टॅक्स भरत असेल तर तुमचा अर्ज तात्काळ रद्द करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे. परंतु जर तुमच्या घरामधील कोणताही सदस्य टॅक्स भरत नसेल तर तुम्हाला त्या ठिकाणी ऑप्शन सुद्धा दिले जाणार आहेत की तुमच्या घरामधील एखादा सदस्य टॅक्स भरत आहे की नाही. जर तुमच्या घरामधील टॅक्स भरत असेल तर तुम्ही अशा पद्धतीने खून करा. जर टॅक्स भरत नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने टिक मार्क सुद्धा करायचं आहे. एकत्रितपणे सर्व लाडक्या बहिणींना सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहेत. बहिणींकडून राज्य सरकारने 4 कागदपत्रांची मागणी केलेली आहे. आज मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये वितरण करण्यासाठी GR सुद्धा आलेला आहे. या GRच्या मार्फत पात्र बहिणींच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे वितरण होणार आहेत. जर तुम्ही लाडकी बहीण असाल, तुम्ही पात्रतेच्या निकषांमध्ये बसत असाल आणि जर तुम्ही ही 4 कागदपत्रे अंगणवाडी सेविकांकडे जमा केले तर तुम्हाला पैसे देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. परंतु ज्या लाडक्या बहिणी 4 कागदपत्रे देणार नाहीत त्या लाडक्या बहिणींना पुढील 5 वर्ष या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही. सोबतच गॅस कनेक्शनचे पैसे आणि ओवाळणीचे पैसे सुद्धा येणार नाही. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर 4 कागदपत्रे जमा करा. 4 कागदपत्रे जमा केल्यानंतरच तुम्हाला सुद्धा पैसे येणार आहेत. परंतु लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून 3 योजनांचे अर्ज सुरू करण्यात आलेले आहेत. जर तुम्ही लाडकी बहीण असाल तर तुम्हाला सुद्धा या 3 योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे. बघा, या 3 योजनांपैकी पहिली योजना म्हणजे मोफत शिलाई मशीन योजना, दुसरी योजना म्हणजे मोफत पिठाची गिरणी योजना आणि तिसरी योजना म्हणजे मोफत डांका मशीन योजना. बघा, आपण या 3 योजनांचे अर्ज कसे करायचे आहेत, या 3 योजनांसाठी पात्रता कोणकोणती आहे, सोबतच या 3 योजनांसाठी कागदपत्रे कोणकोणती लागणार आहे ते सुद्धा अगदी झटपट बघून घ्या. बघा, सर्वात प्रथम या 3 योजनांपैकी पहिली योजना म्हणजे मोफत शिलाई मशीन योजना. तर ही मोफत शिलाई मशीन योजना केंद्र सरकारची सर्वात मोठी योजना आहे. याच्यामध्ये फक्त 2च पात्रता घालण्यात आलेल्या आहे. पहिली पात्रता म्हणजे तुमचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असावे. तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असावा. परंतु याच्यामध्ये 2 महत्त्वाची कागदपत्रे सुद्धा लागणार आहे. पहिलं कागदपत्र म्हणजे तुमच्या जातीचा दाखला आणि दुसरं कागदपत्र म्हणजे तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावेत. परंतु या योजनेच्या माध्यमातून बहिणींच्या खात्यामध्ये थेट 15,000 रुपये रक्कम शिलाई मशीन खरेदीसाठी देण्यात येणार आहे. त्यामुळे जर तुम्ही चुकून लाडकी बहीण असाल, तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुम्हाला सुद्धा या मोफत शिलाई मशीन योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे. भरपूर लाडक्या बहिणींनी मागच्या महिन्यामध्ये अर्ज केलेले होते, त्यांचे अर्ज पात्र ठरलेले आहेत आणि त्यांच्या खात्यामध्ये 15,000 रुपये रक्कम शिलाई मशीन खरेदीसाठी देण्यात आलेले आहे. आज लाडक्या बहिणींनो जी दुसरी योजना आहे तर ती दुसरी योजना म्हणजे पिठाची गिरणी. तर या पिठाची गिरणीसाठी सुद्धा 3 पात्रता घालण्यात आलेल्या आहे. पहिली पात्रता म्हणजे तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावेत. तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असावा. तुमचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असावे. त्यानंतर तुमचा अर्ज पात्र ठरल्यानंतर 20,000 रुपये रक्कम पिठाची गिरण खरेदी करण्यासाठी देण्यात येणार आहेत. म्हणजेच राज्य सरकारचा आज सर्वात मोठा निर्णय झालेला आहे. महाराष्ट्र राज्यामधील 2,52,00,000 लाडक्या बहिणींना या 3 योजनांचा लाभ देण्यात येणार आहे. सोबतच तिसरी योजना म्हणजे मोफत डांका मशीन योजना. तर या योजनेसाठी 2 पात्रता घालण्यात आलेल्या आहे. पहिली पात्रता तुम्ही लाडकी बहीण असावे, तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असावे किंवा उत्पन्न दाखला 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असावा. त्यानंतर 52,000 रुपये रक्कम मोफत डांका मशीनसाठी देण्यात येणार आहेत. म्हणजेच एकत्रितपणे राज्यामधील सर्व लाडक्या बहिणींना सक्षम बनवण्याच्या दृष्टिकोनातून राज्य सरकारने हे सर्वात मोठं पाऊल उचललेलं आहे. त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण असाल तर तुम्ही लवकरात लवकर ही 4 कागदपत्रे गावामधील अंगणवाडी सेविकांकडे जमा करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला ज्या योजनांचे अर्ज करायचे आहेत त्या योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा या 3 योजनांचे अर्ज करायचे आहेत. बघा लाडक्या बहिणींनो, सर्व माहिती मुद्देसूद दिली. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा. तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.